मित्रांनो 2024 मध्ये जर तुम्हाला रेल्वे टीसी व्हायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि खरोखर रेल्वे टीसी भरतीसाठी जे सिरियस मुले आहेत त्यांनी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि रेल्वे टीसी भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे टीसी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, ग्राउंड होते की नाही, अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे आणि जो अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी कोणती पुस्तके वाचायची आणि आपल्या नोट्स कशा प्रकारे आहेत, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर या ठिकाणी रेल्वेने या ठिकाणी आधीच या ठिकाणी आज या ठिकाणी जी नोटिफिकेशन काढलेले आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर या ठिकाणी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे बघू शकता. ही टीसी ट्रेन क्लर्क या ठिकाणी ही या ठिकाणी बघू शकता 21/9/2024 म्हणजे 21 सप्टेंबर पासून तुम्ही अप्लाय करू शकत आहात. संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण बघूयात या जाहिरातीबद्दल. तर मित्रांनो रेल्वेसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला टीसी भरती 2024 शैक्षणिक पात्रता म्हणजेच तुमचे शिक्षण किती असायला हवे. एक मिनिट. शिक्षण किती असायला हवे. ठीक आहे. शिक्षण बघू शकता फक्त आणि फक्त 12वी पास असणे गरजेचे आहे. परीक्षा तुमची मराठीत होणार आहे. परीक्षा मराठीत होणार आहे. महिला पुरुष दोन्ही अप्लाय करू शकता. तुम्ही फक्त 12वी पास असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता मुलांचा या ठिकाणी दुसरा प्रश्न कोणता आहे बघू शकता. रेल्वे टीसी भरती 2024 टीसी ची परीक्षा कोण घेते तर या ठिकाणी बघू शकता RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे या ठिकाणी रेल्वेच्या सर्व एक्झाम घेत असते आणि टीसी भरती या ठिकाणी NTPC या कॅटेगरीमध्ये येते. NTPC म्हणजे या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. NTPC म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये या भरतीमध्ये आणि लेवल 2 मध्ये येते ही पोस्ट. लेवल 2 मध्ये येते बघू शकता. याचं स्टार्टिंग पेमेंट बघू शकता. याचं स्टार्टिंग पेमेंट एकूण 21,900 असणार आहे. हे या ठिकाणी फक्त बेसिक असणार आहे. स्टार्टिंग पेमेंट तुमचं 38,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न सर्वात महत्वाचा म्हणजे रेल्वेमध्ये वयाची अट काय आहे. ठीक आहे. वयाची अट काय आहे रेल्वेमध्ये. वयाची अट या ठिकाणी ही थोडी चुकली आहे. या ठिकाणी 33 नाही 33 नाही. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. UR आणि EWS या ठिकाणी बघू शकता 18 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. 18 ते 33. त्याच्यानंतर ओबीसी या ठिकाणी बघू शकता 18 ते 18 ते या ठिकाणी 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 18 ते 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओबीसीला 3 वर्षाची सूट. ओबीसीला या ठिकाणी UR आणि EWS ला सूट नाही. 18 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओबीसीला 3 वर्षाची सूट. 18 ते 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर जर तुमची SC आणि ST कॅटेगरी असेल तर 18 ते 36, 37, 38. ठीक आहे. 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीचे असेल तर 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC ST ला 5 वर्षाची सूट दिलेली तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुमचं वय कधीपासून मोजलं कधीपर्यंत 1 जुलै 2024 पासून तुमचे वय मोजले जाणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर तुम्ही नंबर देत आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकत आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता रेल्वे टीसी भरती एकूण जागा किती. आता या ठिकाणी फक्त या ठिकाणी 72 प्लस जागा आलेल्या आहेत. आधी या ठिकाणी या जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन या जागा 500 प्लस झालेले तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. आता जर तुमचा पुढचा डाऊट जर तुम्हाला विचारायचा असेल तर बघू शकता जे रेल्वेचे टीसी भरतीचा जो अभ्यासक्रम आहे. रेल्वे टीसी मध्ये तुम्हाला 2 एक्झाम द्याव्या लागणार आहेत. बघू शकता CBT 1 एक्झाम असणार आहे. ती परीक्षा झाल्याच्या नंतर CBT 2 या 2 एक्झाम आहे. दोन्हींचा अभ्यासक्रम थोडा वेगळा आहे. तो तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. CBT 1 मध्ये कोणता अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. बघू शकता रेल्वे टीसी भरती 2024 बघू शकता. CBT 1 चा अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता. तुमची निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची असणार आहे. 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे तुमचे 3 प्रश्न चुकल्याच्या नंतर तुमचा 1 मार्क वजा होईल. 1 मार्क कट झालेले तुम्हाला बघायला भेटेल. तुमच्या या ठिकाणी मॅथ म्हणजेच गणित तुम्हाला बघू शकता 30 प्रश्न या ठिकाणी 30 मार्कांना असणार आहे. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 30 प्रश्न 30 मार्कासाठी. त्याच्यानंतर GA म्हणजे जनरल अवेअरनेस याच्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचा समावेश होईल. ते 40 प्रश्न असणारे 40 मार्कसाठी. हे 30 30 60 आणि हे 40 एकूण झाले 100. हे 100 मार्कापैकी तुम्हाला या ठिकाणी 40 तुम्हाला GK असणार आहे. 40 आणि
जीकेच्या सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला पुढे सांगणार आहे. ही परीक्षा पास झाल्याच्या नंतर तुमची दुसरी परीक्षा होईल. बघू शकता त्याच्यामध्ये देखील 90 मिनिटे, 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटे. 1 मिनिट इथे ठीक आहे. इथे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 100 प्रश्न बघू शकता. हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे वेळ असणार आहे CBT 1 ला. आणि या ठिकाणी बघू शकता मोठा या ठिकाणी स्कॅम म्हणता येणार नाही. या ठिकाणी घोळ या ठिकाणी स्पीड तुम्हाला असणे गरजेचे आहे. येथे देखील CBT 2 मध्ये या ठिकाणी CBT 2 मध्ये या ठिकाणी बघू शकता एकूण प्रश्न किती असणार आहे? 120 प्रश्न आणि 90 मिनिटे असणार आहे. लक्षात घ्यायचं इथे वेळ कमी असणार आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता जो अभ्यासक्रम मध्ये या ठिकाणी थोडा चेंजेस आहे तो बघू शकता. CBT 2 ला मॅथ असणार आहे 35 प्रश्न 35 मार्कला, बरोबर. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 35 प्रश्न 35 मार्कला. त्याच्यानंतर जीए सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी जीए ला दिलेले आहे 50 प्रश्न 50 मार्कासाठी. अशा प्रकारे हे 35 या ठिकाणी 70 आणि हे 50 120 बघू शकता. 120 हा सेम आरपीएफचा पॅटर्न या ठिकाणी फॉलो केलेला आहे. 120 पैकी 50 तुम्हाला मार्काला जीके आणि जीकेच्या सर्वात टॉप नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. येथे तुम्ही पास झाला तर तुमचे सिलेक्शन होणार आहे. आता या ठिकाणी नोट्स बद्दल थोडी चर्चा करूया. नोट्स कोण घेऊ शकतो आणि कशा प्रकारे नोट्स मिळवायच्या डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती सांगतो. तर मित्रांनो या नोट्स एकूण किती प्रश्न आहेत? या नोट्स मध्ये एकूण किती प्रश्न असणार आहेत तर बघू शकता. 3500 प्लस जीकेचे प्रश्न, 3500 प्लस जीकेचे प्रश्न प्लस तुम्हाला या ठिकाणी 1000 चालू घडामोडी, 1000 चालू घडामोडी तुम्हाला भेटतील. आणि या ठिकाणी 220 पानांची तुमची ही पीडीएफ असणार आहे. वेगवेगळे एकूण 10 पीडीएफ आहेत. एकूण 10 प्लस वेगवेगळे पीडीएफ आहेत. त्याच्यामध्ये सर्व नोट्स तुम्हाला भेटतील. आणि एकूण या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. बघू शकता एकूण 250 जे जीकेचे टॉपिक आहेत त्याच्यातून या ठिकाणी 3500 प्लस प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न लुसेंट नावाच्या पुस्तकातून कव्हर केलेले आहेत. कारण RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सर्व प्रश्न त्यातूनच घेत असते आणि मुलांना विचारत असते. ते पुस्तक जर तुम्ही घेतले आणि ते पुस्तक हिंदीतून आहे आणि परीक्षा मराठीत होणार आहे, ते संपूर्ण जे हिंदीचं पुस्तक आहे मराठीत त्याच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. बघू शकता अशा प्रकारे सर्व वन लाइनर नोट असणार आहे नोट्स. ठीक आहे. या नोट्स जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सर्व. आणि फक्त 51 मुलांना या नोट्स कमी किमतीमध्ये भेटणार आहे. या नोट्सला या ठिकाणी हायलाइट करून घ्या. फक्त 51 मुलांना या ठिकाणी कमी किमतीमध्ये भेटतील. तर बघू शकता 91 39 64 31 99, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला बघू शकता किती पेमेंट करायचं आहे? 249. कमी किमतीमध्ये, सर्वात कमी किमतीमध्ये सर्व जीकेच्या नोट्स एवढा मोठा पीडीएफ 249 मध्ये भेटणार आहे. आणि फक्त बघू शकता 51 मुलांना भेटणार आहे. 51 मुले कंप्लीट झाल्याच्या नंतर या 249च्या नोट्स तुम्हाला 320 मध्ये खरेदी कराव्या लागणार आहे. किती? 320 मध्ये. आता नोट्सचा या ठिकाणी बघू शकता हा डेमो आहे. एकूण जास्त पाणी आहेत परंतु तुम्हाला डेमो दाखवून घेतो. बघू शकता अशा प्रकारे वन लाइनर प्रश्न आहे. आणि आता झूम कमी करून दाखवतो. जर तुम्ही बघितले जर एका प्रश्नामध्ये या ठिकाणी जे पान आहे जे पेज आहे एका पेज मध्ये जवळजवळ 20 प्लस प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्हाला पुन्हा मी सांगत आहे या नोट्स खरेदी करायची आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती 249 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवणार आहात त्याच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. तर मित्रांनो याच्याबद्दल कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे.